जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार, मी शब्बीर खान गुन्हे खान, जनहक्क न्यूज नेटवर्क मध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे. एनपीएफ धान्य प्रकरणातील आमच्या विशेष मालिकेतील हा 7वा भाग आहे. याआधी या प्रकरणावर आम्ही 6 भागामधून विविध धक्कादायक बाबी तुमच्या समोर मांडल्या आहेत. 32 महिने झाले पण सत्य अजूनही दडवलं जात आहे. 16 जानेवारी 2026 ला हे प्रकरण मी उघडकीस आणला होता आणि आता या विशेष मालिकेच्या 7व्या भागात एक अत्यंत गंभीर आणि महत्वाचा मुद्दा समोर येत आहे. आजचा विषय आहे परमिटचा खेळ. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातून प्रमाणित म्हणजेच अटेस्टेड बयानामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की एकही परमिट बनवण्यात आला नाही आणि धान्य वाटप झाले नाही. या बयानामध्ये समाविष्ट तत्कालीन तहसीलदार महादेव जोरवर, नायब तहसीलदार श्री विवेक मुंगोले, पुरवठा अधिकारी तत्कालीन पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा पटाळे, पुरवठा निरीक्षक संगीता थेर, तत्कालीन पुरवठा निरीक्षण अधिकारी ज्यांच्या काळात हा प्रकरण झाला व्यंकटेश रावलोड, तत्कालीन सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा लिपिक अतिबुल हक, तत्कालीन गोडाऊन मॅनेजर शत्रुघ्न चौहान व तसेच संबंधित 20 कंट्रोल डीलर्स. आमच्या जवळ या सर्व अधिकाऱ्यांचे प्रमाणित बयान आणि आरटीआय कागदपत्र उपलब्ध आहे. मात्र इथेच मोठी विसंगती. जेव्हा आम्ही तहसील कार्यालयात प्रत्यक्ष पाहणी केली तर 2 परमिट बुक उपलब्धच नव्हते आणि आवक जावक परमिट आवक जावक रजिस्टर ही गायब होता. मोठा मुद्दा म्हणजे गेम चेंजर पॉइंट. या गायब झालेल्या परमिट बुक मधून एकूण 38 परमिट बनवण्यात आले असल्याचे संकेत शासकीय नोंदवहीतून मिळत आहे. त्यापैकी 19 परमिट गव्हाचे बनवण्यात आले आणि 19 परमिट तांदूळचे बनवण्यात आले. आता सर्वात मोठा प्रश्न, जर हे परमिट याच बुक मधून तयार झाले असतील तर मग या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि डीलर्सनी त्यांच्या लिखित बयानामध्ये एकही परमिट बनवण्यात आले नाही असं का लिहिलं? इतकं मोठं खोटं बोलण्याची गरज का होती? काहीतरी गंभीर गडबड आहे का? पुरावे सस्पेन्स बिल्ड या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आमच्या जवळ शासकीय ठेकेदाराची नोंदवहीसह सबळ कागदपत्रीय पुरावे उपलब्ध आहे आणि हेच पुरावे आम्ही पुढील भागात म्हणजे आपल्या मालिकेतील 8व्या भागात आपल्या समोर सादर करणार आहोत. सत्य कितीही दडपलं तरी ते बाहेर येणारच. सर्व जनतेला माझं आवाहन, घेऊ नका, सत्य बोला आणि लक्षात ठेवा, या प्रकरणात जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. अशाच सत्य आणि निर्भय बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पूर्ण भारतात हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.